परळीमध्ये नोकरी महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि माझ्या बॅकसाईडला बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये युवक युवती या नोकरी महोत्सव कार्यक्रमादरम्यान आलेले आहेत. मात्र आत्तापर्यंत किती युवक युवतींची जॉईनिंग झाली आपण या दरम्यानची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. कुठून आलास दादा? जॉईनिंग झाली का तुझी? नाही झाली. जॉईनिंग झाली नाही तुझी? तुमची झालेली? कोणत्या कंपनीमध्ये जॉईनिंग झाली? हां, ब्रिटानिया. बरं, तुझी झाली का रे जॉईनिंग भैया? कोणत्या कंपनीमध्ये झाली? टाटामध्ये. वेगवेगळ्या कंपन्यामध्ये परळीतील तरुणांची जॉईनिंग या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते. दादा, तुझी जॉईनिंग झाली का? झाली नाही. झाली नाही तुझी? अच्छा, म्हणजे तू वेटिंगवर आहेस, होऊ शकते म्हणायचं. तुझी? नाही सर. बरं, बऱ्याची जॉईनिंग झाली आहे, कुणी आणखी नाही वेटिंगवर आहे असं पाहायला मिळते. युवती पण माझ्या. तुझी जॉईनिंग झाली का? अच्छा, कोणत्या कंपनीमध्ये? बरं, तुझी? अच्छा, काही युवक युवतींची देखील जॉईनिंग जी आहे ते झाली, आणखीन काही वेटिंगवर आहे, बाकी इतर पण बसले. तुझी जॉईनिंग झाली का दादा? नाही, वेटिंगवर आहेस तू. बरं, तुमची? बरं, आणखीन पण एकीकडे पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये युवक युवती या ठिकाणी बसले. प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. जॉईनिंग झाली का दादा तुझी? अच्छा, कोणत्या कंपनीमध्ये? बरं, काही पेमेंटचं वगैरे काय माहिती मिळाली? किती? 18,000 रुपये पेमेंट आहे आम्हाला स्टार्टिंगला. प्लस पुन्हा इन्सेंटिव्ह ओव्हर टाईम असे भरपूर फॅसिलिटी दिले आहेत. बस कॅन्टीन वगैरे असे भरपूर फॅसिलिटी दिलेले आहेत. टाटा कंपनीमध्ये या युवकाची जॉईनिंग झालेली. 18,000पर्यंत पेमेंट आहे, बाकी इतर पण फॅसिलिटी आहेत असं त्याचं म्हणणं. तुझी जॉईनिंग झाली का दादा? अच्छा, कोणत्या कंपनीमध्ये? टाटामध्येच. काय पेमेंटचं वगैरे काय सांगण्यात आलं? 15,000. बरं, तुमची झाली का जॉईनिंग? बरं, कोणत्या कंपनीमध्ये? पुण्यामध्ये झाली. बरं, बाकी इतर एकीकडे पाहिलं गेलं तर इकडं पण तरुण बसलेले आहेत. काय जॉईनिंग वगैरे झाली का तुझी? बरं, कोणत्या कंपनीमध्ये? काय नोकरी महोत्सव आयोजित केला सुनील गुट्टे यांनी? आता काय वाटतंय त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय? चांगलं वाटतंय सर. हां, यामधून युवकांना रोजगाराची संधी मिळेल. अच्छा, खरं तर त्यांनी आयोजित केल्यामुळंच या तरुणांना संधी भेटायला लागली. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. दुसरीकडे पाहिलं गेलं तर आणखी तरुण बसलेले आहेत. काय दादा, जॉईनिंग झाली का तुझी? वेटिंगवर आहेस? बरं, तुझी? आत्ता चालेस. बाकी तुझी झाली का दादा जॉईनिंग? झाली ना. कोणत्या कंपनीमध्ये झाली? महिंद्रा कंपनीमध्ये. काय पेमेंटचं वगैरे काय माहिती भेटली का? बोलले ना 20,000. 20,000 पेमेंट. तुझी सोबत आलेला आहेस? काय तुझी इच्छा का झाली नाही? मी माझं शिक्षण झालं ना कंप्लीट 12 पास. अच्छा, मग शिक्षण वगैरे चालू आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. इतर पण इकडं तरुणी बसलेली. काही तुझी जॉईनिंग वगैरे झाली का? कोणत्या कंपनीमध्ये? महिंद्रामध्ये. काय पेमेंटचं वगैरे काही सांगण्यात आलं का? 15,000. खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कंपन्यामध्ये जॉईन झालेली की देखील युवक युवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणखीन पण इच्छुक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. काय दादा, जॉईनिंग झाली का तुझी? फक्त जॉईनिंग झाली का एवढंच? बरं, कोणत्या कंपनीमध्ये? टाटा कंपनी. काय पेमेंटचं वगैरे काही सांगण्यात आलं? 16,500. बरं, काय 16,000मध्ये काम करण्याची वगैरे इच्छा आहे का? ठिकाण वगैरे काही सांगितलं का त्यांनी? नाही सांगितलं. झाले सर. अच्छा, टाटामध्ये स्किल्स लगाले. हां, काय पेमेंटचं वगैरे काही? मला येत नाही बोलायला. हे इकडे येतं. तुम्हाला नाही बोलायला? खरं तर जेवढ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्या बऱ्यापैकी कंपन्यामध्ये या ठिकाणी जॉईनिंग झालेले आहेत. युवक युवतींनी मोठ्या प्रमाणामध्ये या नोकरी महोत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये या नोकरी महोत्सव कार्यक्रमादरम्यान नोकऱ्या देखील मिळाल्या. 400हून अधिक आकडा जो आहे तो या ठिकाणी पार केला आहे. मात्र या ठिकाणी जे तरुण युवक युवती जे बसलेले आहेत त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र हे काय सांगून जातात हे मात्र नक्कीच समजलं असेल. आणखीन काही या नोकरी महोत्सव कार्यक्रमादरम्यानचे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदस मीडिया, बीड, परळी.